नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. 5:32 समोर झालेत. आपण 6:32 थांबू. शक्य आहे तेवढा वेळा दर महिन्याला हे प्रवचन करायचं. अनेकांनी प्रश्न विचारले की काय भागवतावर बोलता की रामायणावरती, ज्ञानेश्वरीवर. म्हटलं असं नाही. धार्मिक विषय न घेता लोकांशी मी गप्पा मारतो. आणि त्याचं कारण एकच आहे की एक पोकळी आहे, सगळ्या समाजाच्या मनामध्ये एक पोकळी आहे. आणि ते रिकामं मन सैतानाला आमंत्रण, अशी त्या पोकळीच्या माध्यमातून रचना घडत राहते. आणि त्यातून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल ते सांगायचा हा प्रयत्न आहे. आता गेले 3 दिवस सकाळमध्ये जाहिरात आली नाही, त्याचाही परिणाम असतो लोकांच्या येण्या जाण्यावरती. कारण जाहिरात ही 65वी कला आहे. 14 विद्या आणि 64 कला आहेत, त्याच्यापैकी 65वी कला ही जाहिरात आहे. आणि स्वतःची जाहिरात केल्याशिवाय काही चालत नाही. सरळ जग आता जाहिरातीवरच चाललेलं आहे. आणि त्यामुळे पुढच्या खेपेला 9 मार्चची जाहिरात 3 दिवस वेळेवर येईल अशी व्यवस्था करायची. आणि मलाही मजा असते. 3 दिवस फोटो येतो, वेगवेगळे फोटो, जरा इकडे उपरणं घेतलं आहे, तिकडे घेतलं, असं जरा आपला चेहरा छापून येतो आहे याचा पण आनंद असतो ना. अरे किती माणूस दावा करेल की मला कशाचाही लोभ नाही, ते तो लोभ असतोच मनामध्ये कुठेतरी. आणि तो नॅचरल आहे, तो टाळता नाही येत. आणि म्हणून मी लोभ आणि लाभ, षड्रिपू अशा विषयांवरती मी समजा यूट्यूबवर बोललो की मला कसलाच लोभ नाही असं, तरी यूट्यूबचा एपिसोड संपताना मी सांगतो की सबस्क्राईब करा. त्याचं कारण लोभ आहे. ती संख्या वाढली पाहिजे तिकडे. अजूनही कित्येक लोकांना माहिती नाही की यूट्यूबमधनं पैसे मिळतात. कित्येक लोकांना ठाऊक नाही. आता हल्ली झालं आहे माहिती, पण तरी यूट्यूबवरती तुम्ही सातत्यानं काही केलं आणि सबस्क्रायबर्स वाढले तुमचे की यूट्यूबवरती तुमच्या बोलण्याआधी ज्या जाहिराती येतात त्यातूनही तुम्हाला पैसे मिळत राहतात. फार नसतात पण येतात, तुमच्या खात्यात जमा होतात. प्रश्न असा आहे की माणूस म्हणून जगण्याच्या प्रक्रियेमध्ये मी कुठच्या तरी विचारांच्या निद्रेमध्ये जगतो, जागा असतो की मी खरंच जागा झालेला असतो. आजची जी परिस्थिती आहे ती निद्रेची परिस्थिती आहे समाजामध्ये कित्येक वेळा. आणि निद्रेची परिस्थिती कोणती, तर ते शारीरिकदृष्ट्या निद्रा नाही, ती तुमच्या बौद्धिक, तुम्ही जिवंत आहात ह्याचं जे द्योतक आहे तिथे तुम्हाला जागे असूनही झोपण्याची क्रिया जी आहे तिथे हा मुद्दा येतो. आणि म्हणून उत्तिष्ठ जागृत हा शरीरशास्त्रानुसार उलटा क्रम, त्याच्यावरती आज आपण गप्पा मारू. मूलतः रोजच्या रोज जे आपण करत आहोत ते 7चा गजर लावतो आणि 7:45ला उठतो. पहिली टपली कोणाला मारतो आपण, तर ती घड्याळाला, गप्प बैस म्हणून 7चा गजर वाजल्यानंतर. जागे झालेलो आहोत पण उत्तिष्ठ नाही, या स्थितीमध्ये आपण आहोत. अंथरुणातल्या अंथरुणातच आम्ही आळस देत बसतो. मग त्यातून उत्तिष्ठ म्हणून उभे राहतो, जागृत म्हणणं उत्तिष्ठ. मग नंतर सगळे सोपस्कार, शरीराचे जे सोपस्कार आहेत ते सगळे पार पाडायचे. काल रात्री झोपण्यापूर्वीचं भांडण झालं असेल तर ते भांडण कंटिन्यू करायचं नेक्स्ट एपिसोड सकाळी उठल्यानंतर.
रात गई बात गई, पण तसं होऊ द्यायचं नाही. आणि दिवस सुरू करायचा, आनंदाने दिवस सुरू करायचा. ही प्रक्रिया न करता जो आठवतोय आपल्याला आदल्या दिवस, त्याच्याच प्रतिसादामध्ये, रेझोनन्समध्ये, पडसादामध्ये त्याच्या आपण दुसरा दिवस सुरू करायचा. आणि त्यामुळे आता काल निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं. मग त्यांनी सांगितलं की 12 लाखाच्या पर्यंत जर तुम्हाला पैसे मिळाले वर्षाला तर टॅक्स नाही. किती जण त्याच आनंदात झोपी गेले की आपल्याला आता टॅक्स नाही, इन्कम टॅक्स नाही भरावा लागणार, रिटर्न भरावे नाही लागणार. मग दुसऱ्या दिवशीपासून तेच, सकाळपासून तेच सुरू झालं. त्याच्यात कोणीतरी आज पाठवलं आहे की कराग्रे वसते लक्ष्मी. म्हणला कर म्हणजे टॅक्स, त्याच्यावरती लक्ष्मी आहे असं त्या श्लोकाचा अर्थ नवीन. कराग्रे वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती. आणि हे आम्ही जागे होत आहोत, पण जागं होण्याच्या ज्या 3 स्टेजेस आहेत, त्या 3 स्टेजेसमध्ये आम्ही सकाळी जागा झाल्यानंतर आमच्या जागं होण्याच्या प्रक्रियेमध्ये, उत्तिष्ठ होण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही मनुष्य म्हणून मेंदूचा वापर करून काय करत आहोत ही भूमिका लक्षात घेऊन दिवस घालवायचा आहे. आणि म्हणून उत्तिष्ठ जागृत, तुमचे दिवस उत्तम जावे असतील तर लिहून काढा. उद्याचा दिवस आज रात्री झोपण्यापूर्वी लिहून काढा. जसं हवामान खात्याचं येतं बघा, मोबाईलवरती ॲप्लिकेशन आहे, सकाळी 8 वाजता एवढं टेम्परेचर, 9 वाजता एवढं टेम्परेचर, 10 वाजता एवढं. तसं तुम्ही लिहून काढा सकाळी 8, 9, 10, 11, 12 रात्री झोपेपर्यंत. आणि तुमचं दिवसभराचं मी उद्या काय करणार आहे आत्ता लिहून ठेवा. ही स्थितीसुद्धा जागृत आणि उत्तिष्ठपर्यंतच राहते. जागृत कधी, जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या लिहिलेल्या टाईम टेबलप्रमाणे तुमचं काम करता की नाही. आणि ही प्रक्रिया स्वतःला शिस्त म्हणून लावून घेतली तर काम सोपं राहतं. त्याच्यासाठी अनेक क्लृप्त्या आहेत. आपल्याला जागृत करणाऱ्या अनेक वस्तू आपल्या घरामध्ये असतात. लग्न झालं असेल तर ती तुम्हीच आणलेली असते व्यक्ती, तुम्हाला जागं करणारी. त्या बायकोवरनं आठवण झाली, त्या परवा खूप छान विनोद आला होता, त्या महाकुंभमधला विनोद होता. की महाकुंभमध्ये योगी आदित्यनाथां जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गलथान सुरक्षा व्यवस्था. त्या सुरक्षा व्यवस्थेला काही अर्थच नाही अशी पहिली ओळ होते. खाली लिहिलं, माझी बायको 3 वेळा त्या महाकुंभात हरवली, 3 वेळा पोलिसांनी परत आणून दिली. काय छान कल्पना आहे ना, व्यवस्था गलथान आहे कारण तिने परत आणून दिली. असो, नित्य जागृती हा अध्यात्माचा विषय आहे. 24 तास निद्रा सोडली, सुषुप्ती सोडली की तुमचं जगणं जे आहे ते जागं असणं आणि जगणं यातला फरक लक्षात घ्यावा लागेल आम्हाला. व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून, समाज म्हणून, राष्ट्र म्हणून आणि विश्व म्हणून. आता निवडणुकीमध्ये आपण एका विशिष्ट पद्धतीने मतदान केलं सगळ्यांनी, सगळे उत्तिष्ठ. आधी झोपलेले होते सगळे, मग निवडणुकीत उत्तिष्ठ झाले, मग तसं मतदान केलं, मग तसा निकाल आला की आम्हाला विधानसभेमध्ये विरोधकच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. इतकं मतदान केलं, आता पुन्हा झोपले तर आत्ता जे उत्तिष्ठ आहेत ते. ही भीती राज्य म्हणून, समाज म्हणून तिथपर्यंत जायची आवश्यकता नाही. तुम्ही आम्ही आत्ताच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यामध्ये सकाळी जागा झाल्यानंतर काय ही जी कल्पना आहे त्या जागृतीचा विचार केला तर सकाळच्या उत्तिष्ठाला अर्थ आहे, नाही तर अर्थ नाही. मी डेड बॉडी म्हणून जागा झालो काय, मी काहीच करत नाही म्हणून जागा झालो काय. उत्तिष्ठाची क्रिया झाल्यानंतर मी जागृतीची स्थिती नेमकी काय आहे.
घरामध्ये जेव्हा आया ओरडतात मुलांना की 12वीला आहे, कधी जागा होणार आहे कोणास ठाऊक, हे जे वाक्य आहे हे वाक्य आध्यात्मिक वाक्य आहे, हे भौतिक वाक्य नाही. 12वीला असूनही ह्याला अजून कळत कसं नाही कधी जागा होणार हा, हे वाक्य त्याला ऐकू जातं, म्हणजे तो जागा आहे. पण मग अजून जागा म्हणजे नेमकं काय आहे याची जाणीव झाली की तुम्हाला अध्यात्माचा आविष्कार काय आहे याची जाणीव होईल, तोपर्यंत होणार नाही. आम्ही अध्यात्माला कठीण करून ठेवलं आहे. मी अध्यात्म तुमच्यासमोर सोपं सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर 65वं प्रवचन आहे, अध्यात्म सोपं करण्याची प्रक्रिया काय, कशासाठी ते गंभीर करून घ्यायचं. भौतिक जगाच्या नियमाप्रमाणे मी जगत असताना जागृत म्हणजे काय, तर माणसाचा मिळालेला जन्माला मला उद्योग द्यायला पाहिजे, माझ्या देहाला मला उद्योग द्यावा लागेल. गीतेमध्ये कर्म, अकर्म, विकर्म असे अनेक प्रकार श्रीकृष्णांनी सांगितले. त्या अकर्म विकर्म या सगळ्या कर्मांवरती अनेक लोकांनी प्रवचनं केली, पण प्रवचनातून काय करा ते सांगितलं नाही. त्या शब्दांचे अर्थ सांगितले पण काय करा सांगितलं नाही. व्यक्ती म्हणून तुम्ही काय करा असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काय करावं, तर मला येऊन भेटा पुढच्या प्रवचनाला. 9 मार्चला प्रवचनाच्या आधी भेटायचं, हा माझा बायोडाटा, मी काय करू सांगा, मी तुम्हाला उद्योग देतो. नुसतं बसण्यापेक्षा निष्काम कर्मयोग मध्ये काम करायचं नाही असा नसतो. कर्म करण्याची क्रिया म्हणजे जागृतीची स्थिती, आणि जागृती नुसते नाही तर कर्म करत असताना त्याला ध्येय देऊन कर्म करण्याची क्रिया झाल्याशिवाय ते शक्य नाही. ध्येय लागेल ना त्या कर्माला, कर्माला शेवटचा मुक्कामाचं जागा लागेल कुठेतरी. आजची जी भारतीय समाजाची स्थिती आहे, महाराष्ट्रातल्या समाजाची स्थिती आपण जेव्हा बघतो त्यावेळेला हा जो उद्योगमध्ये जो द्यू आहे तो बुद्धीशी निगडीत आहे. आणि मग आम्ही खरंच असं 24 तासाचं काम काही करतो का, आमच्या मनामध्ये काही ध्येयनिश्चिती करून काही गोष्टी साध्य होतात का. तर तुम्हाला उत्तिष्ठ आणि जागृत हा श्रीकृष्णांनी जो अर्जुनाला सांगितलेला क्रम आहे तो क्रम काय आहे तो लक्षात येईल. हा क्रम जर तुमच्या लक्षातच आला नाही, व्यक्तिमत्व विकासाचा विचार केला तर हा क्रम लक्षात यायला लागेल. ज्यांच्या लक्षात येत नाही तो चक्रम. चिंतन करा आज रात्री, मला पुढच्या खेपेला येऊन सांगा की उत्तिष्ठ जागृतमध्ये मी उत्तिष्ठ असतो पण मी जागृत असतो का. आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टी सोडून बाकीचा मेंदू म्हणून मी काय जागृतीची स्थिती माझ्या कर्मातून व्यक्त करतो जगासमोर, ते जर नसेल तुमच्याकडे तर काही भरकटलेल्या ढगाची अवस्था आहे. म्हणून उत्तिष्ठ जागृत हा क्रम लक्षात ठेवा. जागृत उत्तिष्ठ आपण रोज करतोय, त्या उत्तिष्ठानंतर परत काहीतरी जागृत आहे. ते जागृत काय आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे, पण ते प्रत्येकानेच ठरवायचं आहे. आणि ते नाही केलं की व्यक्तिगत अडचण सुरू झाली. आणि ती व्यक्तिगत अडचण कोणती आहे, तर रिकामं मन शैतानाला आमंत्रण. मग आमच्या चर्चेमध्ये सगळं येतं बाकीचं. स्विगीची ऑर्डर लवकर येते की झोमॅटोची येते की झेप्टोची येते की काय ते ब्लिंकिटची येते, हे सगळं आमच्या चर्चेत येतं. पण त्या चर्चेचा उपयोग काय नाही, ती वांजोटी चर्चा आहे, त्यातून काहीच नाही, अनुत्पादक आहे. आम्हाला उत्पादन करणारी चर्चा तरी हवी आमची, काहीतरी त्यातून निर्माण व्हायला हवं. निर्माण झालो तरच मनुष्याचं काम मी केलं, नाही तर केलं नाही. आणि हे कसं लक्षात येणार, हे लक्षात येण्यासाठी म्हणून मी जो आता तुम्हाला उपाय सांगतो आहे की तुम्ही निर्माण करा. उद्या सकाळी उठल्यापासून काय करायचं ते. माझ्या हिरड्या खूप दुखतात, थंड पाणी प्यायलं की कळ येते, तुम्हाला माहिती ना कळ येते, सुरू करा. दुसऱ्या दिवशी कन्सल्ट करा डॉक्टरला. उद्योगच आहे तो, का उत्तम राहण्यासाठी, मनुष्य म्हणून उत्तम राहण्यासाठी. पहिलं कर्तव्य शरीर उत्तम राहण्यासाठी. डॉक्टर म्हणाले गमेक्स नावाचं 1 मिनिट ते घ्या, ते दररोज सकाळी दात घासून झालं की हातावरती घ्यायचं, ही 2 बोटं त्यात ओली करायची आणि वरून खाली खेचायचं ते गमेक्स लावून हिरड्या खालच्या बाजूला, आणि खालच्या खालून वर खेचायच्या, असं सगळं आतमध्ये करायचं.
आणि मग चूळ भरून टाकायची. लिहून ठेवा 8 वाजता हे करायचं आहे म्हणून. सुहास पोपळे तो 9 मार्च 5 वाजता असं मी आत्ता जेव्हा लिहीन मोबाईलमध्ये तेव्हा माझ्या सतत लक्षात राहील. 9 मार्चला HDFCचा हप्ता येणार आहे. बौद्धिक काम आहे. रिकरिंग डिपॉझिट उघडताना वाटलं नाही तुला काही आणि पुढच्या महिन्यात 20,000 कुठून आणू असा प्रश्न पडला म्हणजे निर्णय चुकला. म्हणजे तू झोपेत घेतलास. जागा असूनही निर्णय झोपेत घेतलास तू. इतकं बारीक विचार करा. डिटेलिंग इज गॉड. व्यक्ती समृद्ध होते म्हणजे नेमकी काय होते ती इतक्या बारीक बारीक गोष्टींमध्ये समृद्ध व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ती जागृतीची आवश्यकता आहे. आता हल्ली ते फास्ट ट्रॅकवरतीच जातात सगळे टोलचे पैसे, पण पूर्वीचे टोल कॅश द्यावी लागत असे. मी कित्येक माणसांना सांगायचो की पुण्याहून निघतानाच काढून ठेवा ना 160 रुपये खिशात. आले की असे काढून द्यायचे. तर तिथे पोहोचल्यानंतर त्याच्याकडे तोंड करून असं पाकिट काढायचं. फार छोटी गोष्ट आहे, पण हे निद्रेचं लक्षण आहे. अँटिसिपेशन सगळ्यात महत्त्वाचं. अँटिसिपेशन आयुष्यात जगणं जे आहे ते अँटिसिपेट करता आलं पाहिजे. पुढे काय ह्याचा आधी विचार करून कर्माची तयारी करणं किंवा कर्म करणं त्याला जागृती म्हटलं गेलं. ती सुद्धा सकारात्मक. अर्जुनाची कल्पना नकारात्मक आहे. अर्जुन म्हणतो मी जिंकून काय करू, नातेवाईकांना ठार मारून काय करू. श्रीकृष्ण त्याला म्हणतो तू पुढे जातोच आहेस तर तू ज्या पद्धतीनं तुझं कर्म आहे तेवढं लक्ष दे आणि ते कर. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तू त्या कर्माच्या परिणामाचा विचार आत्ता करायला लागला असता तू अडचणीत येणार. जागृतीची अवस्था ती आहे. आणि ती आहे का आपली असा प्रश्न विचारा स्वतःला. म्हणजे कळेल आपला की अरे आपण झोपलेलोच आहोत. चालतोय पण झोपलेलो आहोत. अंथरुणावर झोपणं वेगळं. आणि अशी जी माणसं असतात ती झोपून पण दमतात. होय, सकाळी सकाळी बाहेर वेळ टायर्ड. अरे आत्ता उठलास ना तू, टायर्ड काय. आत्ता तू चहा 2 मारी बिस्किटं, मालपाणीचे 2 बटर आणि बाहेरून म्हणतो आय एम टायर्ड. एक लक्षात घ्या, व्यक्तीपासून पुढे जात असताना तुमच्या मूळ रचनेमधली जागृती तुमचे घरचे निर्णय, आर्थिक निर्णय, शिक्षणाचे निर्णय, राजकीय निर्णय, धार्मिक निर्णय, समाजाबरोबर जगण्याचे निर्णय, हे सगळे निर्णय जागृती अवस्थेमध्ये घ्यायचे निर्णय आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला आधी तुमची व्यक्तिगत जगण्याच्या प्रक्रियेमधली जागृती किती आहे ती तपासायला लागेल ना. आधी सेल्फ ॲनालिसिस करायला लागेल ना. स्वतःला पाहण्यात बघायला लागेल ना की मी खरंच तसा जगतो का की मी मूर्ख आहे म्हणून. मी अनेक वेळा स्वतःला मूर्ख म्हणतो. आणि माऊलींनी पण मला सांगितलं, माऊलींनी पण म्हटलं, ज्ञानेश्वर माऊलींनी पण म्हटलं, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजळू असे असं म्हणाले. एरवी तरी मी मूर्खू, मी मूर्खासारखाच जगतो. ते काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. खाणं पहिला मुद्दा, झोप दुसरा मुद्दा, भय तिसरा मुद्दा. सत्य आहे. कोण जिंकलं? 65 प्रवचनं झाली. प्रत्येक प्रवचनाला कोणीतरी शिंकतो माझ्याबरोबर. आणि हे आता हा जो मुलगा चाललाय रस्त्याने ट्वॅक 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 ट्वॅक, तुम्हाला ऐकू येतंय की नाही? ऐकू येतंय. काय आहे तर त्याला त्या आवाजाच्या आकर्षणापोटी चालवायचं आहे. नाही तर तो कडेवर घे म्हणणार. आता बूट काढून घ्या, तो चालतो का बघा पुढे. म्हणून तो मराठीत वाक्प्रचार आला की तुझ्या डोक्यात हा बूट कुठून आला, असं एक वाक्प्रचार आहे. नवीन कल्पना कुठून आली, स्टार्टअप. तर तो असा गेला. आणि हे म्हणजे मी व्यक्तिगत तसा जगतो ते तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो की मस्त बिंदास 24 तास या भूमिकेमध्ये राहण्यासाठी
माझ्या पुढच्या सगळ्या ज्या घड्याळाच्या काट्याचे जे भाग पडलेले आहेत त्याच्यावरती मी काय करायचं हे मला ठाऊक आहे, ते माझं आधी ठरलेलं आहे. म्हणून मी जागृती अवस्थेमध्ये सतत जगतो. ती जागृती अवस्था अध्यात्मामध्ये उन्मनी असं म्हटलं गेली. पण उन्मनी म्हणजे काय? नित्य जागृत, नित्य सावध, दॅट इज उन्मनी. अनेक प्रवचनकारांनी आणि महाराजांनी त्या उन्मनीला एकदम असं इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकून सगळे प्रेक्षक शांत, श्रोते शांत, महाराजांचं ध्यान लागलं. असं करून व्यक्तिसापेक्ष अध्यात्माचा उपयोग नाही, समाज सापेक्ष पाहिजे. मी आता जे सांगतोय जागृतीची अवस्था ती व्यक्ती, कुटुंब, समाज. पुढे जाऊ दे, राष्ट्र आता नको, आपण विचार करूया, तो लोकसभेच्या वेळेला करू. आत्ता आपण फक्त व्यक्ती, कुटुंब आणि समाज एवढाच विचार करूया. तुमच्या घरामध्ये काय घडतं ते जे अँटिसिपेशन आहे, ती जागृतीची अवस्था तुम्हाला आणता येईल का? आत्तापासून आणता येईल का? आता 6:30ला 6:32ला मी थांबणार नाही, कधी 5:32 ते 6:32 ना, असंच म्हटलं ना मी. हां, त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढचं अँटिसिपेशन आहे का तुमचं? ते तयार आहे का? काय होऊ शकतं, जाताना काय होऊ शकतं? असंख्य विचारांचं जाळं नेटवर्क तयार करायचं आपल्या मनामध्ये आणि त्या विचारांना टॅब्युलेटेड फॉर्मॅटमध्ये टाकायचं. त्यांचा नीट आराखडा तयार करायचा आपल्या विचारांचा, की ह्याच्यानंतर हे आहे, ते ह्याच्यासाठी कुठे आहे, काय करायचं. मी गाडी शिकवणाऱ्याला मी शिकवतो गाडी कशी चालवायची. त्याला मी नेहमी सांगतो, जो कोणी मला विचारत आला, की एक गाडी सोडून पुढच्या गाडीच्यावरती लक्ष ठेवायचं, आपल्या पुढच्या गाडीवर लक्ष नाही ठेवायचं. त्याच्या पुढच्या गाडीवर लक्ष ठेवलंस, ती स्लो झाली की हा स्लो होणार आहे, त्याने ब्रेक मारला की हा ब्रेक मारणार आहे. पण तू त्याने ब्रेक मारल्यानंतर जर तू ब्रेक मारलास तर तू ह्याच्यावर आपटत नाहीस. हा जो जगण्याचा पण हाच क्रम आहे, आपण कोणावरती आपटतो की नाही आपटतो ते. आणि म्हणून उत्तिष्ठ जागृत हा क्रम सतत लक्षात ठेवायचा. मी जागृत, उत्तिष्ठ, परत जागृत. ते जागृत म्हणजे काय आहे, तर मी का जगतो याचं कारण मला सकाळी उठल्यानंतर माहिती पाहिजे. मी सकाळी का जागा झालो. जोपर्यंत तुम्ही पुलिंग ऑन असं उत्तर देताय तोपर्यंत तुम्ही बैल आहात. काय चाललंय सध्या? नथिंग चाललंय. अरे व्हॉट इज चाललंय? मला नेहमी आश्चर्य वाटतं, हे पानवाल्याजवळ इकडे जेव्हा ती माणसं उभी तासन तास उभी बघतो, नेमकं काय? शरीराला उद्योग, जेवढा उद्योग तुमच्या व्यक्तिगत शरीराला जास्ती तेवढे तुम्ही जास्त जागृत, तेवढा समाज जास्त जागृत. समाजाचं जागृत असणं तुमच्या जागृतीवरती अवलंबून आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल किती जागृत आहात त्याच्यावरती तुमच्या कुटुंबाचं जागृत असणं अवलंबून आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या हालचालीमध्ये तुम्ही जागृत आहात हे जर कळलं तर बाकीचे घरचे जागृत राहतील. आणि ही उत्साहाची जागृती जी आहे, ती उत्साहाची जागृती यायला हवी माणसाला. सोपा अर्थ घ्या, उगाच कठीण भानगडीत पडू नका. परमेश्वराचं पूजन करतानाची जागृती काय आहे? ती जागृती आम्ही विधींमध्ये अडकतोय की आम्ही भावनेमध्ये अडकतोय, तिथे लक्षात घ्यायला पाहिजे ना काय आहे ते. कुठचाही परमेश्वर असा रागवत नाही. तुम्ही तो तेव्हाच तुमच्यावरती अवकृपा करतो, नशीब तेव्हाच अवकृपा करतो तुमच्यावरती जेव्हा त्याला कळतं की हा बेसावध आहे. नित्य सावध. समर्थ रामदास ते सांगतात सावधपण म्हणजे काय नेमकं, अष्टावधानी म्हणजे काय. कशासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी आधी सावध राहायला सांगितलं. त्यापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळूवारपण चित्त आणून या. म्हणजे की तुम्ही सावधतेनं ते ऐका. सावध म्हणजे काय आहे सावधपण? सावध म्हणजे टाईम आहे. स अधिक अवधी, अवध इट्स अ टाईम, वेळ दाखवणारी गोष्ट आहे ती सावध असणं म्हणजे. म्हणजे मी पुढे जाऊन विचार केला ऑलरेडी आणि आत्ता वर्तमानात कर्म करतोय पुढचा विचार करून. म्हणून मुद्दा आला 12वीच्या परीक्षेचा, की मी आता 12वीची परीक्षा येणार आहे म्हणून मी अभ्यास करतोय. ही कल्पना त्यातली महत्त्वाची. आणि ती कल्पना आईवडिलांकडनं मुलांकडे गेली पाहिजे. आईवडिलांच्या
आचरणामध्ये ती दिसली पाहिजे, तर घरं बदलतील. नाही तर घरं बदलणार नाही. व्यक्ती बदलायची असेल तर घरी आईवडिलांच्या हालचालीमधून ते मुलांपर्यंत पोचायला लागेल की वडील नित्य सावध आहेत, आई नित्य सावध आहे. आईने आधीच तयारी करून ठेवली होती. ब्लेंडर नावाचं सॉफ्टवेअर माझ्या मुलीसाठी म्हणून कॉम्प्युटरवरती डाउनलोड करून घेतल्यानंतर ते माझ्या लॅपटॉपमध्ये पण मी करून ठेवलं होतं, तिला न सांगता. हा सावधपणाचा मुद्दा आहे. घरचं व्यक्तिगत उदाहरण म्हणून नाही सांगतोय, पण अचानक असं घडलं की त्या PC वरचं जे सॉफ्टवेअर आहे ते बंद पडलं आणि तिला टेन्शन आलं की काय करू, मी केलेल्या असाइनमेंटचं काय करायचं आणि आता पुन्हा कशी करायला हरकत नाही, पण आता सॉफ्टवेअर कुठं आहे. तेव्हा तिला म्हटलं, रिश्ते में हम तुम्हारे बाप होते हैं. त्या लहान मुलाला ट्रेननी पाठवलं, एकट्याला पाठवलं. त्याला खूप घाबरला होता वडिलांनी पाठवलं म्हणून. ती किती सुंदर गोष्ट आहे. त्याला पाठवलं ट्रेनमध्ये आणि अगदी खिडकीतून गाडी सुटली तशी वडिलांनी त्याच्या हातात एक पाकिट दिलं. म्हणजे अगदीच भीती वाटली. आणि आता तुला अगदी असं वाटतं की आता काही खरं नाही, तेव्हाच ही चिठी वाचतोपर्यंत वाचू नकोस. आणि खिशात ठेवली होती. शेवटची 3-4 स्टेशन राहिली होती 3-4 तासानंतर. आणि काळा कबीरनं भयंकर माणूस समोर येऊन बसला त्याच्या. आणि झालं टेन्शन आलं की हा काय. आणि तो सारखा त्याच्याकडे बघत होता की हा पोराला तर पळवून न्यायचं काय, असं त्याकडे डोळे करून बघत. आणि मग ह्याला खूप टेन्शन आलं, मुलाला खूपच आलं टेन्शन. मग त्यांनी वडिलांची सूचना पाळली. एनव्हलप काढलं, चिठी काढली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, घाबरू नकोस, मी मागच्या डब्यात आहे. मला ही गोष्ट इतकी आवडते मला की हे जे अँटिसिपेशन आहे की मुलाला एकटं सोडायचं आहे, पण तरी त्याला माहिती असतं का, त्याला असं वाटलं पाहिजे की तो एकटा आहे म्हणून. करेक्ट. दॅट इज जागृत अवस्था. दॅट इज 18वा अध्याय 63वा श्लोक. इतिमे ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यम तरमया विमृश्यत दशेषेण यथेच्छसी तथा करू, असं कृष्ण सांगतोय. पण कृष्ण लबाड आहे. यदिजसी तथा करू म्हणजे मी सांगतो ते तू कर. पण एवढा वेळ त्यांनी त्याची तयारी करून घेतली की हा मी सांगतो तेच करणार आहे, पण भासवतो असं की तुला पाहिजे ते कर. अर्जुनाला असं वाटतं की मी मला पाहिजे ते करतोय, खरं कृष्णाने सांगितलेलंच तो करतो. ही जी प्रक्रिया आहे प्रशिक्षणाची, ती घरच्या मंडळीपासून करावी लागेल मुलांना जागृत करण्यासाठी. का आज ती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो येतो आहे आता हळूहळू. पालकांचे आयुष्य आता आणखीनच खुश झाले सगळे, मध्यमवर्गीय पालक सगळे. 12 लाखापर्यंत. पण पुढे काय, मुलांच्या दृष्टिकोनातून काय, तरी त्याच्यावरती कोणीतरी विनोद केलाच की खूप छान गोष्ट झाली, 12 लाखापर्यंत टॅक्स नाही म्हणून. पण आता 12 लाख कसे कमवायचे. माझी विनवणी एवढीच आहे. म्हणून भागवत बिगवत असले ग्रंथ घेऊनही प्रवचन करता येईल, पण तसं करायचं नाही. तुम्हाला आत्ता सहज गप्पा मारून तुम्हाला अध्यात्म कळलं पाहिजे मी काय सांगतो ते. आणि ते कळलं की पुढचं काम झालं आयुष्याचं. मग तुम्हाला आवश्यकताच नाही, दुसऱ्या कोणत्याही प्रबोधनाची आवश्यकता राहत नाही. याचं कारण असं की मीच माझा गुरु जगद्गुरू म्हणतात तसं झालं तर पुढचं काम सोपं झालं. आणि ते कसं करायचं, ते या पद्धतीनं करायचं, अँटिसिपेशन करायचं आणि आपण जागृत राहायचं सतत. मी दररोज सकाळी उठलो अंतरावून की लगेच असे टाळा वाजवतो, खूप टाळा वाजवतो, झोप छान लागली म्हणून. कौतुक कोणाचं, निद्रा देवीचं कौतुक. थँक्यू सो मच. मग आपल्याकडे पद्धत पण आहे जमिनीला नमस्कार करायची. का, आता मी अंतरुणातून उठून तुझ्यावरती पाय ठेवणार, तू एवढी क्षमाशील आहेस पृथ्वी, सगळ्यांना सांभाळून घेतेस, म्हणून मी तुला पहिला नमस्कार तुला करतो. जननी जन्मभूमीश्च, जमिनीला पहिला नमस्कार. खूप मजा येते सकाळी. माझी मुलगी खूप हसते दररोज. माझं सगळं मग अशी डोक्यावर टपल्या मला असं करू बघा सकाळी. अरे काय मजा येते सकाळी, जागृतीची अवस्था. अंतरानं उठलं की लगेच पाय आपटायचे, असे आपटायचे, हात असे आपटायचे, असं करायचं. का नाही मीच मला जागं करायचं. मग श्लोक म्हणतो मी, या देवी सर्वभूतेषु उत्साहरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चैतन्यरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.
मग ज्याचं कोणाचं भलं व्हायचं असेल त्याचं नाव घेऊन पुन्हा नमस्तसे नमस्तसे करून बघायचा. मग सगळा तुमचा हे कुठे असतं? मानेमध्ये असतं. सन्मान मान, वर्तमान मान, अपमान मान, अवमान मान, कमान मान, सगळं मान येत आहे. मग लगेच असे हात धरायचे आणि एकदा असं करून आळस यायचा मानेला ढकलून. जाणीव स्वतःच्या अपमानाची. तुम्ही करून बघा, स्वतःवरती विनोद करून बघा. जागृतीसाठी ही संकल्पना करता आली पाहिजे सकाळी उठल्यानंतर. नाही तर काय करता हल्ली लोक सकाळी उठल्यानंतर पाय खाली सोडून कोण गेलंय सगळ्यांनाच घ्यायची, कोण गेलंय असं. ही जागृत अवस्था परमेश्वरांनी मला सकाळी जागा करून निद्रेतून बाहेर काढलं. मी पुन्हा उत्तिष्ठ पोझिशनमध्ये आल्यानंतर आता मला माझ्या मेंदूकडनं जागृत व्हायला पाहिजे. इथून जागृत झालो मी पायाकडनं, आता इथून जागृत व्हायचं मला, मेंदूकडनं जागृत व्हायचं. प्रतिक्षिप्त क्रिया मज्जारज्जूतून मी जागा झालो म्हणून मी उभा राहिलो स्वतःला सांभाळत, दोन्ही पायांवरती वजन सांभाळत आणि तोल सांभाळत. मेंदूत जागा व्हायला पाहिजे मला आता सकाळी उठल्यानंतर. काय काय कामं आहेत आज, काय काय करायचं आहे, कोणाची काय काय कामं आहेत, सुरू करा. खरं सांगतो सोपं आहे अध्यात्म, हे काहीच कठीण नाही आहे. उत्तिष्ठ जागृतीमध्ये आज एवढं जरी आपण करायला लागलो तरी काम सोपं झालं आयुष्याचं. मग तुम्हाला हळूहळू उत्तरं मिळत जातात. तुम्हाला उत्तरं मिळायची असतील तर पहिल्यांदी ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं? सूर्य उगवल्यानंतर कचरेवाले का पहाटे येऊन कचरा घेऊन जातात? कारण सूर्य उगवल्यानंतर ऑक्सिडेशन सुरू झालं, हवेबरोबर संयोग झाला कचऱ्याचा की त्याला वास यायला लागतो. मग माणूस म्हणून माझा जेव्हा आता या हवेशी संबंध येईल तेव्हा माझ्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये काय असणार आहे? सूर्य उगवल्यानंतर काय अनेकांच्या घरी उन्हं आली डोक्यावर उठा आता. उन्हं डोक्यावर आली म्हणजे का? आणि ती अवस्था आमच्या देशामधल्या समाजाची कमी कमी होत जाते. त्याला उत्साहात आणायला लागेल, सतत उत्साहात पाहिजे. दिवस संपेस्तो खणखणीत उत्साह तरच शक्य नाही. तर मग उत्साह येणार कुठून? तो उत्साह तिथेच येतो जिथे तुम्ही जागे आहात. तुम्ही जागे आहात म्हणजे तुम्हाला काय करायचं ते ठाऊक आहे, म्हणजे त्यामध्ये गंमत आहे. आणि हे तुम्ही लिहिल्याशिवाय येणार नाही, वेळापत्रकाशिवाय येणार नाही, टाईम टेबलशिवाय येणार नाही. प्रत्येकाने तयार करा. उत्तिष्ठ जागृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रवास आहे तो टाईम टेबलचा आहे. आय एम एबल इन टाईम टेबल. टाईममध्येच्या मध्ये आय एम आहे आणि टेबलमध्ये एबल आहे. सो आय एम एबल ओनली इन टाईम टेबल इज देअर, देन ओनली, अदरवाईज नॉट. तर मग स्ट्रक्चर कर्म तुमचं, कर्माचा जो यज्ञ कर्म सांगितला आहे गीतेमध्ये तो यज्ञ कर्म तुमचं चौकटीमधला आहे. नाही तर वणवा पेटेल, अमेरिकेत पेटलाय तसा. तो विझवता येत नाही का? तो अनिवार्य आहे, अपरंपार आहे, त्याला स्ट्रक्चर्ड नाही आहे. आमचं जगणं पण आम्हाला स्ट्रक्चर करायला लागेल तर स्वतंत्रचा अर्थ कळला, नाही तर नाही कळला. त्याच्यासाठी आधी तुम्हाला जागृत व्हावं लागेल. जागृत म्हणजे उत्तिष्ठ नव्हे. आणि हे तुम्हाला स्वतःला सुचत नसेल तर दुसऱ्याचं ऐका, गुरुकडनं ऐका. तुम्हाला सुचत नसेल तर गुरु आज्ञा घ्या. गुरु आज्ञेमध्ये ते शक्य आहे. तुम्ही श्रद्धेनं गुरुचं ऐकायला सुरुवात केली की तुम्हाला जागृत अवस्था आली. तुमच्या कर्मामध्ये तुम्ही कर्म करायला लागलात सतत की ते जाईल मज्जारज्जूकडे, मेंदूकडनं. आणि एकदा मज्जारज्जूत गेलं की ते तुमच्या मालकीचं होतं कर्म. तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गुरु सांगतो म्हणून गुरुनी सांगितलं म्हणून असं रोज सुरू करा. कालांतरानं गुरु त्यातला नाहीसा होतो, फक्त ते कर्म उरतं, ते तुमच्या मज्जारज्जूत जातं. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात त्याला. आणि त्या प्रतिक्षिप्त क्रिया केल्यानंतर यू बिकम अ ओनर ऑफ युअर ॲक्ट. द मोमेंट यू बिकम अ ओनर ऑफ युअर ॲक्ट एव्हरीथिंग इज डन. आता मला गुरुच्या सूचनेची गरज नाही ना, तिथे जागृत अवस्था आली. युद्धस्व भारत म्हटल्यानंतर अर्जुनाने नंतर कृष्णाला विचारलं नाही बाण कसा मारू, प्रत्यंचा किती लांब ओढू. ते त्याला ठाऊकच आहे ना. ते काय कृष्णा मुळात मी लढू का ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर पुढचं सगळं काम अर्जुनाला येतच आहे ना. तसं तुम्हालाही येतं आहे, विद्यार्थ्यालाही येतं आहे, अभ्यास येतोय, पण मी का करू ह्याचं कारण आईबाप सांगत नाहीत.
तू 10वीचा अभ्यास कर. का 10वी आहे म्हणून? याला अर्थ आहे? 10वी आहे या वाक्याला काही अर्थ आहे का? का 10वीच्या अभ्यासाचं पुढे काय, त्याचा काय पाया आहे, ही जागृतावस्था आईबापाकडनं मुलाकडे यायला लागेल. की 10वी का 12वी का, काय हे टप्पे कशासाठी महत्त्वाचे केले गेले टप्पे 10वी 12वी, ते आई वडील सांगत नाहीत. आई वडील स्वतःची मार्कशीट दाखवत नाहीत. ते त्याच्याकडनं मार्कांची अपेक्षा करता. पण हे तुमचं काय झालं होतं, जर मागे वळून बघा की तुमचं काय झालं होतं ते. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाही. मुलाच्या भवितव्याची चिंता करताना मग आधी तुम्ही तुमच्या भवितव्याची चिंता करा. जागृत या एका शब्दामध्ये किती शेड्स आहेत बघा. तुम्ही विविध विषय घेऊन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय मी. इतक्या शेड्स दडलेल्या आहेत त्या जागृतमध्ये. अनेक आहेत. दारू पिणाऱ्यांच्यात पण आहे. 2च झालेत म्हणजे जागृत आहेत. असं होत नाही ना. 2च झाले म्हणून काय झालं? मेंदू गेलाच आहे ना दोघांच्या ताब्यात. पण मी सावध आहे, तू टाक. हे वाक्यच तो सावध नसल्याचं लक्षण आहे. म्हणून मी तुम्हाला काही प्रवचनापूर्वी तो 1 जानेवारीला सकाळी सूर्य खाली येतो आणि मग दारू पितो आणि मग तो दारू विकणारा विचारतो त्याला की तुम्ही एवढ्या दारूच्या बाटल्या प्यायलात, तुम्हाला काहीच कसं झालं नाही, तुम्ही कोण आहात? मग सूर्याला काही सुचे ना. मग सूर्य त्या दारुड्या विक्रेत्याला म्हणाला की मी परमेश्वर आहे. मग तो विकणारा म्हणाला की आता चढली. तर हे खरं उत्तर दिलं, मी परमेश्वर आहे म्हणून. खरीच चढली. आता सगळे जागृत झाले. सागडे यांचा प्रसाद आज आला. आज सागडे म्हणून आहेत हो ना. कुठे बसले होते? इथे कुठे बसले होते? नाही काय रे नाव आहे त्यांचं? हां हां धन्यवाद. होय. हे जे डोळे लकाकणं आहे, जे हवं आहे ते समोर येतंय बघितल्यानंतर, त्यात गैर काही नाही. मग माझी विनंती एवढीच आहे की जे हवं आहे ते आहार निद्रा भय मैथुनापेक्षा मेंदूला जे हवं आहे असा विचार केलात की मग ते समोर दिसलं की तसेच जागृत व्हाल, तर त्यात गंमत आहे. उत्तिष्ठ आणि जागृत ह्या 2 क्रम आयुष्यभर लक्षात ठेवा. घरात बोर्डावर लिहून ठेवा. उत्तिष्ठ जागृत, उत्तिष्ठ जागृत. विवेकानंदांनी पुढे आणखी म्हटलं की तुम्हाला तुमचं देह प्राप्त होईपर्यंत चालत राहा. गुगलवर जा आणि उत्तिष्ठ जागृत नंतरचं वाक्य तुम्ही शोधून काढा काय आहे ते. मी सतत आरोहण करत राहणार. मला जे हवं आहे ते प्राप्य, मला जे मिळवायचं आहे ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून जी हालचाल आहे ती मी सतत करत राहणार. आणि त्याच्यासाठी अख्खं आयुष्य पडलं आहे. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारणात किती हुशार आहात तर तो मुद्दा नाही. माझं व्यक्तिगत आयुष्य आणि माझी कुटुंब व्यवस्था एवढ्या पुरता जरी विचार केला तरी ते सुद्धा देशकार्यच आहे. मी माझी आणि कुटुंब व्यवस्था असा विचार करतो आणि मतदानाच्या वेळेला कर्तव्याची जी बूज आहे त्याचा अभ्यास करून मी मतदान करतो. आणखीन समाजकार्य करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं शरीर, तुमची फॅमिली मेंबर्स, तुमचे कुटुंब परिवार सगळा आणि राज्याच्या अनुषंगाने येणारी कर्तव्याची भावना तेवढं करायचं, बाकी काहीच करायचं नाही आहे. जागृत अवस्था म्हणजे नेमकं काय? अभ्यास अमेरिकेतल्या लोकांनी अभ्यास केला. माझ्याकडे व्हिडिओ आला आहे की एका माणसाने 17 जणांच्या समूहाला मागणं ढकललं तर पुढे काय गोंधळ उडतो याचा व्हिडिओ आला आहे. कोणी अभ्यास केला? भारतात केला नाही. आत्ता जे घडलं इकडे
अर्ध्या तासासाठी दंगल कुंभमेळ्यामध्ये, त्याच्या पाठीमागचा त्याच जंगली गर्दीच्या वेळेला जो काय गोंधळ उडाला, तिथे उपस्थित असलेल्या मित्राचा मला व्हॉट्सॲप आलेला आहे मोठा की मी ह्या सेक्टरमध्ये उभा होतो, मी इथे होतो, 25 ते 30 जणं तरुण पोरं ज्यांच्या तोंडाला दारूचा वास येत होता ते आले, त्यांनी भगदड तयार केली आणि ते नाहीसे झाले आणि बाकीचे लोक तिकडे गेली. हे आता CCTVमध्ये येईल. मग CCTV ते पकडले गेले की मग योगी आदित्यनाथ करेल काय करायचं ते त्या मुलांचं. पण तोपर्यंत निद्रिस्त अवस्थेत असलेल्या मीडियाने जो ब्लेम दिला, सगळा आरोप केला की यांची व्यवस्था कुठे होती, पोलीस कुठे होते, व्यवस्था कुठे होती, हे कुठे होतं, ते कुठे होतं. आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या ऑपरेशनची जय्यत तयारी, पण तयारी आहे म्हणून काय तुम्हाला हार्ट अटॅक तुम्ही आणता काय? वा आदित्य बिर्लामध्ये सुंदर आहे. मग काय केलं, काही समोरच होतो मी, म्हटलं हार्ट अटॅक. असं काय स्वतः असतं का? ते माहिती नाही ना कधी घडतं ते. तुम्हाला माहिती नाही ना ते काय घडतं ते. म्हणजे जेव्हा समाज निद्रिस्त अवस्थेमध्ये येतो, अख्खाच्या अख्खा मीडिया जेव्हा निद्रिस्त अवस्थेमध्ये रिपोर्टिंग करायला लागतो, तेव्हा उरलेला जो निद्रिस्त समाज आहे तोही जागृतपणे बघत नाही. तो विश्वास ठेवतो त्या सगळ्या गोष्टींवरती. घडलं ते घडलेलं वाईटच घडलं, दुर्दैवाचंच घडलं. पण व्यक्ती, कुटुंब, समाज, आजच्या कुटुंबांमधली भांडणं अँटिसिपेशनमधलाच गोंधळ आहे. आणि तो अँटिसिपेशन केलं नाही म्हणून गोंधळ आहे घरामध्ये, परिवारामध्ये गोंधळ आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देता, जागृतीची अवस्था सांगतो, दैनंदिन व्यवहार सांगतो मी, उगाच आध्यात्मिक काही बोलत नाही. मी दुसऱ्याला पैसे देतो, त्यांनी मला मागितले उधारीचे म्हणून, ते देत असताना तुझ्या मनामध्ये हा बरोबर 1 तारखेला परत करील एवढंच वाक्य असतं. मी म्हणतो देत असताना हे वाक्य मनात ठेवा की हा देणारच नाही आहे परत, आणि मग द्या, म्हणजे मग तुम्हाला दुःख नाही नंतर. म्हणजे तुम्ही तेवढंच देता जेवढं तुम्हाला देता येतं, आणि नाही मिळाले तरी चालतील, तेवढेच पैसे उधारीचे देता आले पाहिजेत. असं माणूस जगण्याची, इंटलेक्च्युअली शार्प, कुशाग्र बुद्धिमत्तेनं जगायचं बारीक बारीक गोष्टीमध्ये, तरच ते शक्य आहे. मी माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस बरोबर त्याला फोन करून सांगायचं, इकडनं नमस्कार, वाढदिवसाच्या शुभेच्छा, आशीर्वाद दे, असंच मागायचं. का असं करायचं? अँटिसिपेशन. तो डॉक्टर आहे, मग तोही अँटिसिपेट करतो. संजय ज्यावरती एवढं कौतुक करतोय त्यावरती हा पेशंट पाठवणार आहे. असा पेशंट ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही आहेत. संजयचा पेशंट आहे म्हणून, धाकट्या भावाचा पेशंट आहे ना, मग फुकट. हे असं एकमेकांची अँटिसिपेशन्स एकमेकांना कशी मस्त समोरासमोर आली की त्यातून आनंद जन्माला येतो, तोपर्यंत येत नाही. म्हणून जागृतीची अवस्था म्हणजे नेमकं उत्तिष्ठ, जागृत, परमेश्वराची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आली, त्यातून मी जागृत झालो, मला सगळं रूप कळलं परमेश्वराचं. आता मला कशातच इंटरेस्ट नाही. चहा झाला का ग? थोडा वेगळा विचार करा, नका अध्यात्माला फार गांभीर. म्हणून मी सोपे शब्द, अत्यंत महत्त्वाचे शब्द घेतलेत, उत्तिष्ठ आणि जागृत. आणि ते ॲनाटॉमिकल प्रोग्रेशनमध्येच सांगतोय तुम्हाला. चक्र मी व्यान, अपान, उदान, समान आणि ब्रह्म, असं मी चक्र सांगत नाही आहे तुम्हाला जागृतीची. मग पहिलं चक्र जागृत झालं, मग दुसरं चक्र जागृत झालं, तिसरं जागृत झालं. हे सगळं अध्यात्म एका बाजूला. आम्हाला काय अध्यात्म हवं आहे? आम्हाला आत्ता अध्यात्म हवं आहे की आम्ही जगत असताना आम्हाला व्यक्तिगत आयुष्यात कंटाळा येणार नाही एवढी जागृती आमच्याकडे हवी. त्या जागृतीला आवश्यक ते ध्येय आमच्याकडे हवं. ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आमच्याकडे हव्यात. आणि ते ध्येय प्राप्त झाल्यानंतर इदम न मम, हे राज्य व्हावे, तो श्रींची इच्छा, असं म्हणण्याची कुवत आमच्या अंगात जन्माला हवी. बस. बाकी कोण लक्षात ठेवतो तुम्ही काय केले ते? रामकृष्ण आले गेले तेणे जग का ओसची पटले, काय म्हणतात जगद्गुरू? तो मुद्दा आहे.
माझ्याकडे माझ्या म्हशीची चोरी केली चोरांनी असं जेव्हा जगद्गुरूंना कळलं त्या म्हणाले त्यांनी बरोबर घरी चोरी केली. हा अँटिसिपेशनचा मुद्दा आहे की आता ती परत मिळणार नाही आहे ना, तुम्ही माझ्या मनाचं समाधान कसं करून घेऊ. आधीच करावं लागेल ना मला, म्हैस गेली म्हणून बोंब मारण्यापेक्षा. मग ते म्हणतात त्यांना माझ्याकडे चोरायची इच्छा झाली याचं कारण मी पण चोरलेलीच आहे. असं जे जगद्गुरूंचा ॲप्रोच आहे ना तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. चोर परत आले, तुकाराम महाराजांची म्हैस परत घेऊन आले आणि क्षमा मागितली, आम्ही सज्जन माणसाची म्हैस चोरली म्हणून. तर जगद्गुरू म्हणाले सज्जन बिजन काही नाही, ही म्हैस काही माझी नाही, मला लग्नात सासऱ्याने दिलेली. हां ती म्हणजे फुकट मिळालेली आहे म्हैस. इतकं सोपं संतोदिक असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? संतोदिक. संत जे मार्ग दाखवतात तो करा. का तर ते अत्यंत सोपा मार्ग सांगतात जगण्याचा. आम्ही बुद्धिवादी माणसं त्या संतांच्या वाक्यावरती असंख्य इमळे बांधतो आणि त्याला कठीण करून घेतो आणि व्यक्तिसापेक्ष महत्त्व वाढवतो. माझं म्हणणं आहे ते सोपं आहे, जगणं सोपं आहे, जगणं कठीण नाही. आम्ही कठीण करतो ते जगणं. आम्ही जगणं कठीण करून घेतो. आम्ही जरासुद्धा विचार करत नाही मागचा पुढचा की काय घडणार आहे. सांख्य, मागचा पुढचा विचार म्हणजे सांख्य. ते सांख्य आम्ही होत नाही. ते जागृती असेल तरच ते सांख्य होतं, नाही तर होत नाही. छाती दुखतंय नका लगेच डॉक्टरकडे जाऊ, आधी बघा आदल्या दिवशी काय खाल्लं आहे. तुम्ही किती बर्गर भरभर खाल्ले त्याच्यावरती ठरणार आहे ना तुमच्या छातीत गॅसेस झाले तर. डॉक्टर लुटणारच ना तुम्हाला आल्यानंतर. तो तुम्ही छातीत दुखतं म्हटल्या क्षणात तो सुरू करणार. काय खेळायला आतेच आहे. जाता जाता बघतायत विंडो शॉपिंग. काकू ती रडत होती. काकू बघा कोण आहे, तिला रडू द्या तुम्ही, ओ रडू नका. हो आईच्या बोलण्यामध्ये पण ओ रडूमध्ये रडू असतं पुन्हा ते. मी गेलो होतो एका पाहुण्यांकडे आणि त्यांचा मुलगा इतका गोंधळ घालत होता घरामध्ये, आम्हाला काही बोलूच दे ना. आणि तो सारखं माझा मित्र त्याला सांगा संतोष गप्पा बैस असं ओरडत होता. आणि ते काय ऐके ना. मी म्हणाल तू ऐकत नाही, तू कशाला दमतोस. तुम्हाला त्याचं नाही, माझं नाव संतोष आहे. मीच मला ओरडतोय चिडायचं नाही म्हणून, संतोष गप्प बैस संतोष. आता सांगा अदरवाईज हा विनोद काय माझ्या बोलण्यात आला नसता. करेक्ट. युटिलाइज जे आहे त्याचा वापर करा. आता येऊन गेलंय, मध्ये खंड पडलाय, विषय चालू असताना मध्ये खंड पडलाय, मग शांत करणारे बंब गेला बाहेर, आग विझवणारा आता थर्म घेऊन, म्हणजे आई गेली किंवा काय कोणाबरोबर आले ते गेले. प्रश्न असा आहे की मी त्या घटनेकडे बघत असताना माझ्या अँटिसिपेशनमध्ये मी जागृत आहे आणि आनंदात असल्यामुळे, मी जागृत आहे म्हणून आनंदात आहे, ध्येय निश्चित आहे म्हणून आनंदात आहे. त्यामुळे मला असं आठवलं की अरे ही जागा आहे चांगली. तो विनोद काय असा प्लांटेड नव्हता, काय ठरवून नव्हतं मी आलो तेव्हा. पुन्हा तोच मुद्दा लक्षात घ्या, मला तेच परत तुम्हाला सांगायचं आहे. अगदी साध्या गोष्टींमध्ये घरांमध्ये तुम्ही ती जागृती सतत ठेवली की पुढचं काम सोपं झालं. आणि ह्याचं रूपांतर आनंदात होत राहतं. तुम्ही चिडत नाही, तुमचा क्रोध तुमच्या ताब्यात असतो. तुम्ही जागृत असला तरच क्रोध. तुम्ही जागृतीमधनं मागे जाणं म्हणजे क्रोधामध्ये शिरण्याची क्रिया आहे. तुमचा राग येण्याची क्रिया तिथे आहे. आमटीमध्ये पाणी जास्त झाल्यानंतर बायकोवरती न चिडता तुम्ही जागृत असाल तरच चिडणार नाही. कारण काय नेहमी पाणी जास्त होत नाही, एखाद दिवस पाणी जास्त होतं, जरा अंदाज चुकतो नाही.
म्हणून लगेच काय बायको चिडायचं नसतं. आपणच विचारायचं, पाणी 24 तास का ग? आपल्याला किती आनंद आहे की पाणी 24 तास आहे, त्यामुळे पाणी जास्त झालं. मी ह्याला जागृतीची अवस्था म्हणतो. तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही. मी फार कठीण बोलायची माझी इच्छा नसते आणि मी तसं बोलतही नाही. आयुष्य सुंदर झालं पाहिजे, सोपं झालं पाहिजे, सहज झालं पाहिजे. आणि ते सहज करण्याचा मार्ग आहे तुम्हाला सांगतो, ते अलर्ट, सतत जागृत, तरच ते शक्य आहे. आणि त्या जागृतीमध्ये आनंद, आनंदामध्ये त्यातून हास्य, जागृतीमध्ये हास्य. का? मी निश्चिंत आहे म्हणून हास्य. 120-80 ब्लड प्रेशर आहे म्हणून मी शांत आहे. मी 120-80 ब्लड प्रेशर का आहे, तर मी का जगतो याचं कारण मला ठाऊक आहे. मग त्या जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तयार आहेत का, तर त्या सगळ्या तयार आहेत. आज रात्री मी बाहेर जेवायला जाणार आहे. मग मी बाहेर जेवायला जाणार आहे म्हणजे मी तेलकट बिलकट काहीतरी खाणार आहे. मग मी जातानाच केमिस्टकडनं झिंटॅक 150 किंवा रॅन्टॅक 150 अँटासिड बरोबर घेऊन जायची आहे. हे जागृतीचं लक्षण आहे. इतकं सोपं करा आयुष्य. हां, मग मला ॲसिडिटी होत नाही. इथे रॅन्टॅक असली खिशात की तुम्ही तेलकट, तुमच्या मनाला शांतता आहे ना, की झाली तरी आहे. रॅन्टॅक पित्त झालं तरी आहे. खवळलेल्या पित्ताला शांत करणारी गोळी माझ्या इथे ठेवलीच आहे हृदयाजवळ. मग पित्त होतच नाही, कारण यू आर कॉन्फिडंट. दॅट इज व्हॉट द लाईफ इज. तुम्ही जागृत झालं तरच कॉन्फिडंट, नाही तर कॉन्फिडंट नाही. कॉन्फिडन्स कधी होणार? यू शुड अँटिसिपेट. अँटिसिपेट कधी करणार? तुम्ही जागृत असाल तर. ही जागृत अवस्था महत्त्वाची आहे. नुसतं उत्तिष्ठाला अर्थ नाही काही. जागृत अवस्था, काय सुंदर शब्द आहे, मला इतका आवडतो तो. मी जागा आहे. जागे राहाल तर जागा मिळेल, नाहीतर केवळ त्रागा मिळेल. आणि हे रोजच्या जीवनामध्ये करायचं, अगदी सहज करायचं. स्कूटर जोरातच चालवायचं ना, लवकर पोचायचं ना. ॲम्ब्युलन्सचा ॲडव्हान्टेज घ्या. ॲम्ब्युलन्सच्या मागणं चालवा. तुम्ही म्हणा लवाडी आहे, लवाडीच आहे. नुकसान कोणाचं गेलं नाही. माझ्या जोरात जाण्याने ॲम्ब्युलन्सवाला पेशंट बरा आहे ना, बरा आहे. तो काय गेला का नाही गेला. बरं, बाकीच्यांना काय वाटलं, त्याचा माणूस दिसतोय, याला जाऊ. तुम्हाला वेळेत पोचायचं ना, त्याचा ॲडव्हान्टेज घ्या. आणि हे अँटिसिपेशनचा मुद्दा. याच्यात गैर काहीच केलं नाही. ॲम्ब्युलन्स डावीकडे वळली, मी उजवीकडे वळलो. प्रश्न असा आहे की मला आत्ता जे हवं आहे ते मिळवण्यासाठी कोणालाही त्रास न देता, पण मी अलर्ट असेल तरच ते शक्य, नाही तर शक्य नाही. मला माहिती आहे की ही जी खुर्ची छान आहे, आता बसली होती. ह्याच्या आधीची जी खुर्ची होती, त्या खुर्चीचा डावीकडे असं, आता एवढा वेळ 1 तास बसणं कठीण आहे ना मला. अवघड जागी दुखणं, तर ते बदलायला पाहिजे. मग ते आधीच बदलायला पाहिजे. सुरू झाल्यानंतर ते म्हणजे सांगायचा मुद्दा काय की एक तर गांभीर्याने आयुष्य घेऊ नका. सिन्सिअरली घ्या आयुष्य. सिन्सिअरली घेतलं तर तुम्ही जागे राहाल, तरच ते शक्य आहे, नाही तर शक्य नाही. साने यांची मिरगुंड मला आवडतात. ती मायक्रोवेव्हमध्ये कुरकुरीत होतात. कुंभोजकर दाम्पत्याने मला गेल्या वेळेला 1 पाकिट दिलं. मी म्हटलं किती पैसे? म्हणजे नाही, भेट. म्हटलं धन्यवाद. चर्चा वाढवली नाही. म्हटलं नाही नाही, तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. असं केलं नाही, अजिबात नाही गेलं. पण 1 महिन्यानंतर ते आवडले आहेत कळल्यानंतर 3 दिवस आधी त्यांना SMS गेला आहे की 2 तारखेला 3 पाकिटं घेऊन घ्या, पण पैसे घ्यायचे असतील तरच आणा. करेक्ट. दिस इज जागृती आहे ना. आज घेतले की मी, काहीच वाटलं नाही. कोणी म्हणेल एवढे तुम्ही त्यांचे शिष्य, त्यांच्याकडनं पैसे कसे घेताय? त्यांनीच सांगितलं, गुरु आज्ञा. पण हे अँटिसिपेशन आहे. माझ्या लक्षात आलं की तेवढं एक मिरगुंड घरात असेल तर माझ्या मुलीला तिला भात आमटी खायला घातलेलं चालतं, नुसतं मिरगुंड बरोबर असले की. क्वेश्चन इज, तुम्ही म्हणा ह्याच्यात कुठे अध्यात्म आहे? तर तो क्षण जो आहे ना, त्याची प्युरिटी आहे, त्याची जी शुद्धता आहे ना, तो जगण्याची,
नुसतं मिरगुंडाशिवाय तर मी म्हटलं मुलीला की मावशीने आज फक्त आमटी भात केला असं कधी ते आवाज काढला तोंडाचा आणि लगेच फोन करून मॅकडॉनल्ड असं काही गेले ना 500-700 रुपये. बरं ती ऑर्डर करते आणि मोबाईल माझ्या हातात देते जीपे करा म्हणून. पण मी जर म्हटलं ती तुला आवडलेली मिरगुंड आणलीत, 210 रुपयात काम झालं कित्येक दिवस. हा आनंद नाही, हे अध्यात्म नाही, हे अध्यात्मच आहे. मंगेश पाडगावकर म्हणाले होते की त्या आईनं केलेल्या आमटीचा भुरकासुद्धा मला ओंकारासारखा वाटतो. आमटी घेता सुंदर वाक्य मंगेश पाडगावकरांचं. तिला तो ओंकारच वाटतो का, आता आपला मुलगा असं करून जेवतोय म्हणून. हे अध्यात्मच आहे असं माझं म्हणणं आहे. सुनील गावस्करसारखा बॅट्समन जेव्हा सांगतो की बशीत बिस्किट ठेवायचं, मारी बिस्किट, आणि चहा ओतायचा आणि बशीनं तो चहा प्यायचा आणि मग संपल्यानंतर ते मऊ झालेलं बिस्किट खायचं, काय मजा आहे. आनंद नाही, आनंदच आहे. आम्ही काय करतोय, मी का जागृतीचा अर्थ वेगळा सांगतोय, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधले आनंद इंटलेक्च्युअली मोठे आहोत म्हणून आम्ही भोगत नाही, उपभोगत नाही म्हणून अर्थ नाही. त्या छोट्याच्या ह्याच्याला आनंद उपभोगता आला पाहिजे. दॅट इज जागृती. दुसरी काही जागृती नाही. आतून आलेला जो आनंदाची रचना आहे त्याच्यातच जागृती आहे, दुसरं काही नाही. आज बँकेत कुणी नाही, गर्दी कमी, असं हसत स्टाफला म्हटलं पाहिजे, वा काय बरं वाटतं कोणी नाही आहे ते. मॅनेजर म्हणेल वा मला हवेत माणसं आणि तुम्ही म्हणता बरं वाटतं बँकेत येऊन. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे ना, प्रत्येकाचं व्यक्त होणं वेगवेगळं आहे ना. ते त्या जागृतीचा अनुभूती घ्या. आपल्या घरातल्या घरात जागृतीची अनुभूती घ्या. बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद घ्या. मस्त आलं भाजी एवढं म्हटलं तर तिच्याकडे बघा, ती ऋषितुल्यच दिसेल तुम्हाला. पण ते वाक्य म्हणा की काय सुंदर झाली भाजी म्हणून. का नाही देवाणघेवाण करायची. माझा प्रश्न हा आहे, किती अध्यात्म तुम्ही कठीण करणार. म्हणून उत्तिष्ठ आणि जागृत. जागृतामध्ये एवढं सगळं दडलेलं आहे, आता जे सांगतोय तुम्हाला ते. आणि हे मला माहिती नाही, कोणी म्हणेल हे उथळ आहे, कोणी म्हणेल हे पोरकट आहे, कोणी म्हणेल ह्याला काहीच खोली नाही. आता त्या मला एकरी लहानपणापासून कळलं नाही की बुद्धीला उंची हवी की खोली हवी. दोन विरुद्ध दिशेला जायचं आहे ते. आता त्या दोघी मैत्रिणींचं काहीतरी मगापासून SMS चाललं आहे, माझं लक्ष आहे, पण मी डिस्टर्ब नाही केलं. त्या मोबाईलवर जागृत आहे हे काय कमी आहे. उपाध्याय काही का बोलेनात. गंमत आहे, गंमत आहे. दोन गोष्ट आहेत मान्य मला, गंमत कर आणि गंमत कर. आपल्याला पाहिजे कुठची भाषा बदलायची. गंमत कर मराठीत गंमत कर, मग हिंदीत केलं तरी अर्थ तोच, गंमत कर म्हणजे आनंदच व्यक्त करणं. काय हरकत आहे. बारीक बारीक गोष्टी येतात. ही जागृती मिळवा, आनंदाने हसा मस्तपैकी. डॉक्टर विचार कुठचा दात दुखतो तुमचा, वरचा बाल्कनीतला. एकच उत्तर आहे, पण ते बाल्कनीतला दात काय गंमत आहे ना, म्हणजे वरच्या बाजूचा. थिएटरमध्ये खालचे अप्पर स्टॉल आणि वरची बाल्कनी. पण हे कधी शक्य आहे असं तुम्हाला जगणं, अलर्ट असलं तरच ते शक्य आहे. म्हणजे ती जागृती ठेवा. आयुष्याला फार गांभीर्याने घेऊ नका, तर उत्तिष्ठ आणि जागृतीचा अर्थ कळला. नाही तर कळला नाही, तरच कळला, नाही तर नाही कळला. आणि हे शिकायचं. आता मी मंगेश पाडगावकरांकडनं भेटले, मला काहीतरी प्रत्येकाकडनं काहीतरी शिकायचं. ते पाडगावकर होते म्हणून नव्हे, पण बारीक बारीक गोष्टीमध्ये तुम्हाला शिकता येत नाही. तुम्ही जागृत असाल तर तुम्हाला कॅच करता येतं ना, जागे असाल तर जागा मिळेल ना. मग सिद्धिविनायक मंदिरामध्ये श्रीनिवास खळे पाडगावकर गाण्याचा कार्यक्रम, निवेदन माझं, मी तिथे पोचलो. खिशात चष्मा होता माझ्या खिशात त्याला. मग तो त्यांना दोघांना वाकून नमस्कार करताना तो चष्मा मी खुर्चीवर ठेवला बाजूच्या. पाडगावकर नमस्कार. नमस्कार. श्रीनिवास खळे, तो संगीतकार. पाया पडण्यासारखीच माणसं.
आणि मग गप्पा मारायला लावलो, विसरून गेलो चष्मा तिथे ठेवला ते. पण पाडगावकरांनी कसं बघितलं त्या खुर्चीवर ठेवलं चष्म्याकडे. मला म्हणे संजय आधी तू चष्मा उचल, नाही तर कोणतरी बसेल आणि नको तिथे दृष्टी येईल. काय मजा आहे, मी विसरूच शकत नाही ना. तो चष्मा उचल, कोणतरी बसेल आणि नको तिथे दृष्टी येईल. हे अध्यात्म नाही, हे अध्यात्मच आहे. हे उत्तिष्ठ नंतरच्या जागृतीचं लक्षण आहे, नाही तर नाही. कित्येक महिने वर्ष त्यांना नागिन झालेली ती बरी होईना पाडगावकरांना. जागृती तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो मी, स्वतः अनुभवलेली जागृती आहे. तर पाडगावकरांना म्हटलं की ते तुमची ती नागिन झाली का हो बरी, आपलं बरी झाली का नागिन असं विचारा. तर बहुतेक एक नागोबा तिथे आणून ठेवायला पाहिजे. अरे बापरे, इतके हसलो मी की ते नागिन जर बरी व्हायला हवी असते तर बाजूला तिथे नागोबा आणणार. हा जो स्वतःच्या व्याधीकडे बघण्याचा ॲप्रोच आहे ना, तो जागृतीशिवाय येत नाही असं मला म्हणायचं आहे. संपूर्ण जीवनाची जागृती त्या ठिकाणी दिसून येते जेव्हा ह्या पद्धतीनं स्वतःच्याच व्याधीकडे असं बघितलं जातं तेव्हा. अशी अनेक उदाहरणं आहेत, अनेक थोडा मोठ्यांची उदाहरणं. ही माणसं मग तुम्ही पण मोठे व्हा असं जगून, तुमच्याही अंगामध्ये कुठची तरी कला अचानक उफाळून बाहेर येईल आणि तुमचं आयुष्य समृद्ध करून जाईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जागृतीमध्ये न्यावा लागेल, तर ते शक्य आहे, नाही तर नाही. विचार करा, 6:32 होऊन गेलेत, मी जागृत आहे. आज ती आली नाही वाटत ज्ञानेश्वरी औषध विकायला. जागृतीचं लक्षण आहे. तिथे जे भाषण करत होती ती काय दिसत नाही आहे. करेक्ट, तिला आनंद मिळाला, आता हे जाऊन तिला सांगणार की उपाध्याने तुझी आठवण काढली म्हणून. काय मी तिच्याजवळ उभा नसताना तिला आनंद मिळणार की माझी कुठेतरी आठवण काढली. द्यायला काय हरकत आहे, ट्रिब्यूट आहे हा, डिस्ट्रीब्यूट करा, देऊन टाका आनंदात. पण त्याच्यासाठी काय अवस्था आहे, ती अवस्था अध्यात्माची, ती अवस्था आहे जागृत. उत्तिष्ठ झाल्यानंतर जागृत एवढा एकच मुद्दा आहे श्रोते हो, आणि तेवढंच करायचं आहे आपल्याला. फार काय अध्यात्म करायचं नाही. जागृत अवस्था म्हणजे काय ते. आणि बघा, मी तुम्हाला असंख्य वेळा ह्या पद्धतीचं निरूपण करण्यापाठीमागची भूमिका हीच आहे. आता तुम्ही आता नगरपालिकेच्या निवडणुका येतील ना, आता झालं पुढे मुंबई नगरपालिकेच्या, अजून डिक्लेअर नाही झाल्या ना, तरी अँटिसिपेट करा. नाही पण रस्ते दुरुस्ती सुरू झाली म्हणजे जवळ आल्या. रस्ते दुरुस्ती सुरू झाली म्हणजे निवडणुका जवळ आल्या, लक्षात ठेवा. चांगले रस्ते पुन्हा दुरुस्त करायचे, त्याशिवाय पैसे मिळत नाहीत निवडणुकीचे. यहाँ खुदा है वहाँ खुदा है, सगळीकडेच खुदा आहे. सारीकडे माणसांची गर्दी सकाळपासून सकाळपर्यंत. आकाशगंगा फिरते सूर्याभोवती, तशीच ही माणसं फिरतात अविश्रांत. गर्दीमुळे जाणीव त्यांना दुसऱ्या भोवती फिरल्यासारखी, कुडत असतात मनातल्या मनात उकळी फुटलेल्या पाण्यासारखी. अशी स्थिती आहे. गर्दीच गर्दी, खड्ड्यांची गर्दी, माणसांची गर्दी, दगड धोंडे आणि खड्ड्यांची गर्दी. पृथ्वीवरच काय पण अंतराळात तबकड्यांची उपग्रहांची गर्दी. मानवांच्या मनात सुद्धा ग्रहांची अपग्रहांची गर्दीच. खरंच अशी अवस्था आहे. मग त्यातून बाहेर पडायला लागेल, नाही तर मग माणूस म्हणून जगणार कसे तुम्ही. माणूस म्हणून आनंदात जगणार नाही. मग नंतर तुम्हाला एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर पुन्हा आजारपणं म्हणजे पुन्हा मुलांना त्रास, मुलांच्या कपाळावर आठी, की नेमकं माझं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष आणि हे आजारी पडले. अँटिसिपेट करा की त्यांच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला मी आजारी असणार नाही. दॅट इज जागृती. जा सकाळी फिरायला, व्यायाम करा, फिट राहा. काय केल्याने मी जास्त दिवस स्वतःहून चालत सकाळी जाईन 2 नंबरला, ही जागृती. नाही कळलं अध्यात्म चालेल, काही फरक पडत नाही.
कृष्ण नाही कळला, राम नाही कळला, देव नाही कळला, काही फरक. मला मी कळलो, अरे अरे ज्ञान झालासी पावानं, तुझं ध्यान कळू आले, बस झालं. सगळं जग तिथेच आहे, पिंडी ते ब्रह्मांडी आहे. नाही बाकीचं काही कळलं तरी चालेल, मला कळलेलं आहे आणि मी मस्त जगत आहे, बस. एवढं केलं तरी देशकार्य आहे. आणि बघा, विचार करा, जागृत शब्दाचा अर्थ ह्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करा. आत्ताच जागे व्हा. प्रवचन संपत आलं आहे, मी संपलं रादर. आपल्याला इथून तिथे पोचायला किती वेळ लागणार आहे अँटिसिपेट करा. आपण पोचेस्तोवर किती लोक मध्ये घुसतील त्याचा विचार करा. आणि असेच हसत राहा. समजा तुम्हाला जागृत नाही राहता आलं ना, तर किमान हसण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, तुम्ही हसलात ना तरी आपोआप जागृत व्हाल. धन्यवाद. थांबूया.